आणि यानंतर वळूयात राजकीय घडामोडींकडे। राज्यातल्या दुसऱ्या टप्प्यातील नगरपालिकांचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि या निकालांमध्ये सुद्धा भाजपचीच आघाडी राज्यभरामध्ये पाहायला मिळते। 14 पैकी राष्ट्रवादीकडे 4 तर भाजपकडे 3 नगरपालिका आहेत। 5 नगरपालिकेमध्ये भाजपचे नगराध्यक्ष विजयी झालेले आहेत। 2 पालिकांमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष विजयी झालेले आहेत। नगरपालिका निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातले निकाल आज समोर आले आहेत। शिवसेनेला मात्र एकाच ठिकाणी नगराध्यक्ष विराजमान करण्यास यश मिळालेलं आहे। 5 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष विराजमान झालेत। बारामतीचा गड कोण राखणार, अजित पवारांना कसं यश मिळणार याकडेही सर्वांचं लक्ष होतं। तर अजित पवारांनी बारामतीमध्ये ही कमाल करून दाखवली। 39 पैकी 35 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसनं पटकावलेल्या आहेत। तळेगाव, आळंदी आणि लोणावळा या 3ही ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष विराजमान होताना पाहायला मिळतील। तर बारामतीचा गड अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांनी राखलेला आहे। 39 जागांपैकी 35 जागांवरती विजय मिळवत राष्ट्रवादीच्या पौर्णिमा तावरे या नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या आहेत। तर इंदापूर आणि जेजुरी पालिकेचं नगराध्यक्षपद काँग्रेसनं मिळवलंय। तळेगाव, लोणावळा आणि आळंदी पालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आलेत। तसंच आळंदीमध्ये एकूण 18 जागांपैकी 11 जागी भाजपनं सत्ता मिळवलेली आहे। तिकडे दौंडमध्ये 24 पैकी 15 जागा राष्ट्रवादीनं काबीज केल्यात। मात्र दौंडच्या नगराध्यक्षपदी नागरिक हित आघाडीच्या शीतल कटारिया या विजयी झाल्यात। तर सासवडमध्ये शिवसेनेच्या विजय शिवतारेंना धक्का बसलाय। सासवडची सत्ता जनमत आघाडीनं मिळवली आहे। 15 ठिकाणी जनमत आघाडीचे उमेदवार विजयी झालेत। इंदापूर पालिकेत राष्ट्रवादीनं 17 पैकी 9 जागा जिंकल्यात। नगराध्यक्ष मात्र काँग्रेसचा विराजमान होतोय। बारामतीमध्ये राष्ट्रवादीनं दणदणीत विजय मिळवला। 39 पैकी 35 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकलेल्या आहेत। लोणावळ्यामध्ये भाजप आणि आरपीआय युती सत्तेत आहे। राष्ट्रवादीची सत्ता इथून गेलेली आहे। आळंदी नगरपालिकेमध्ये भाजप सत्तेत आलेला आहे। 18 पैकी 11 जागा जिंकून आणि नगराध्यक्षपदीही भाजपचेच उमेदवार विजयी झालेत। जेजुरीची सत्ता काँग्रेसला गेली आहे। 17 पैकी 11 जागा काँग्रेसनं जिंकलेल्या आहेत। इथे आधी राष्ट्रवादीची सत्ता होती। तर सासवडमध्ये विजय शिवतारे शिवसेनेचे नेते यांना धक्का बसलाय। इथे जनमत आघाडी सत्तेत आलेली आहे। तर जुन्नरमध्ये नगराध्यक्षपदी सेनेचा उमेदवार आहे। मात्र सर्वाधिक जागा या राष्ट्रवादीकडे आहेत। औसा नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि नगराध्यक्ष सुद्धा राष्ट्रवादीचाच विराजमान होतोय। औसा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अफसर शेख हे नगराध्यक्षपदी विराजमान होतील। अहमदपूर पालिकेमध्ये कुणालाच बहुमत नाहीये, त्यामुळे इथे त्रिशंकू परिस्थिती कायम आहे। बहुजन विकास आघाडीच्या अश्विनी कसनाळे या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यात। तळेगाव पालिकेत जनसेवा विकास आघाडी सत्तेत आहे। 26 पैकी 20 जागा या आघाडीनं पटकावलेल्या आहेत। मात्र नगराध्यक्षपद भाजपकडे गेलेलं आहे आणि इथे आधी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती। दौंड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी शिवसेना विकास आघाडी सत्तेत आहे। 26 पैकी 14 जागा पटकावून आणि नगराध्यक्षपदी नागरिक हित आघाडीच्या शीतल कटारिया विजयी झाल्यात। तर निलंगा नगरपालिकेमध्ये भाजपनं विजय मिळवलाय। 20 पैकी 18 जागा जिंकत नगराध्यक्षपदी भाजपचे बाळासाहेब शिंगाडे हे विराजमान होत आहेत। तर याआधी निलंग्यामध्ये काँग्रेसची सत्ता होती। उदगीर पालिकेत सत्तेसाठी अगदी काटेकी टक्कर आहे। भाजपनं 38 पैकी 18 जागा पटकावलेल्या आहेत। नगराध्यक्षपदी भाजपचे बसवराज बांगबंदे हे विजयी झालेत। शिरूर पालिकेत शहर विकास आघाडीनं सत्ता मिळवली आहे। 21 पैकी 16 जागा जिंकत तर शहर विकास आघाडीच्या वैशाली वाखारे या विजयी झालेल्या आहेत नगराध्यक्ष म्हणून।